यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीकरिता अधिकृत उमेदवार म्हणून दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी पालकमंत्री संजय राठोड स्वतः उपस्थित राहून उमेदवारी प्रक्रियेत सहभागी झालेत। महायुतीच्या वतीने ही जागा शिवसेनेला देण्यात आल्यानंतर दुष्यंत चतुर्वेदी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहेत। माध्यमांशी संवाद साधताना संजय राठोड यांनी महायुतीच्या एकजुटीचा पुनरुच्चार केला आहे आणि निवडणुकीत विजयाचा विश्वासही व्यक्त केलाय। तर उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत विकास आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीने अधिकृत उमेदवार मैदानात उतरवल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे।